तर तिकडे सोलापूरमध्ये सुद्धा पुराचा कहर पाहायला मिळतो। मोहोळ तालुक्यातल्या पांढरे वस्तीमध्ये पुरामध्ये जनावर अडकल्याने शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले। महापुरात जनावर अडकल्याने सविता डोंगरे धाय मोकलून रडल्यात। आता उद्या अंघोळ करावं म्हटलं तर कपडे मोहोळ तालुक्यातली सध्या ही वेदनादायी परिस्थिती आपण पाहतोय। पिकं तर सध्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेत, मात्र अनेक ठिकाणी पुरामध्ये जनावर अडकल्याने शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले। महापुरात जनावर अडकल्याने सविता डोंगरे धाय मोकलून रडल्या। कोण गावातली आली ती दोघं ती जनावरं ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असतात। त्यांच्या घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांना वाढवलं जातं। दरम्यान या पुराच्या पाण्यामध्ये काही जनावर अडकली आणि त्यामुळे शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले। कोणीच वाली नाही शेतकऱ्याचा, मतापुरता आणि खायापुरतं तेवढे आमच्यापर्यंत येते ते बघा, दुसरं काय नाही। तसंच बाहेर निघालो जीव वाचवत। आता उद्या अंघोळ करावं म्हटलं तर कपडे सुद्धा नाही ते आमच्याकडे। पाणी वाटते की पाणी वाढच लागले, पाण्याचं काय आता कसं पुढचं काय करायचं आता? हे असं हिंडाचं वाटणे मग काय कोण विचार करणार नाही म्हणलं रिलाच काय कोण आलं नाही का विचारायला? कोण गावातली आली ती दोघं तिघ जण, सरपंच कोणी पोलीस पाटील, ती काय करणार आहे? येऊन चार गोष्टी सांगते त्याने तसंच बाहेर निघालो जीव वाचवत। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपायन। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला जो महापूर आला आहे त्याचा फटका किती मोठ्या प्रमाणात विविध गावांना बसतोय हे आम्ही वारंवार आपल्याला दाखवतोय। आपण सध्या अर्जुन सोनमध्ये आहोत। आपण पाहू शकतो पुराचं पाणी जे आहे ते या गावामध्ये घुसलेलं आहे आणि शेतकरी राजा जे आहे त्या आपल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत। काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकतो। हा जो आहे हा बोरचा पाईप आहे आणि पाण्याच्या मध्ये ही बोर अडकलेली आहे आणि शेताला या ठिकाणावरून पाणी पुरवठा करण्यात येत होता। मात्र आता पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही पाईप देखील वाहून जाईल अशी भीती या शेतकऱ्यांना, या महिला भगिनींना वाटते आणि त्या वाचवण्यासाठी त्या या ठिकाणी धडपड करताना दिसत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। मावशी, काय प्रयत्न सुरू आहेत, काय वाचवताय? आमचं प्यायचं पाणी, गुराढोराचं पाणी आहे, ही शेताला जात आहे आमचं पाणी। आमचं हे जर पाणी गेलं, पाईप गेला तर आम्हाला परत लवकर मिळणार नाही, मग आम्ही करावं काय? म्हणून आमची धडपड चालली वाचवण्यासाठी। काय कधीपासून मावशी पाणी हे आहे आणि काय परिस्थिती आहे? पाणी सकाळी 7:30 वाजता पाणी आमच्या शेतामध्ये आलंय, आता बोरमध्ये शिरलं पाणी, म्हणून आता ही पाईप वाहून चालला। आम्ही तो वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण वाचेल असं वाटत नाही आम्हाला, का तर पाण्याचा प्रवाह खूप मोठा व्हायला लागलेला आहे आता। मावशी, काय कुठंपर्यंत ही पाईप गेलेली आहे आणि काय परिस्थिती आहे? इकडे बघा मावशी, भरपूर लांब गेलेला आहे ही पाईप, धडपड आहे वाचवण्यासाठी। ही तर आमचं जीवन आहे, ह्याच्यावर पिण्याचे पाणी, जनावरचे पाणी, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आमचं। कधीपासून अशी परिस्थिती आहे गावात? 2 दिवस झाले। आपण पाहू शकतो ही जी धडपड आहे ही धडपड या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या साईडला यावं। मावशी, खरं तर हे पूर्ण पाणी या ठिकाणी शेतामध्ये शिरलेलं आहे, शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। शेतातील वैरण गेली पाण्याखाली, जनावरांचा चारा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। बघितलं तर सगळी जनावरं आमची आज आता उपाशीच मरणार आहे, ती सगळं पीक पाण्याखाली गेलंय आमचं। आम्ही आता करायचं काय? सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं आमच्या ह्या गोष्टीकडे आणि आम्हाला सढळ हातांनी मंत्री साहेबांनी आम्हाला मदत करावी, एवढीच आमची इच्छा आहे। आमच्या मुली पण खूप लग्नाला आलेले आहेत, त्या शिक्षण आहेत आमच्या मुलींची, कसं करायचं? आमचं सगळं पीक पाण्याखाली गेलेलं आहे, आम्ही करायचं काय? सरकारने आमच्या गांभीर्याने दखल घ्यावी। काय नेमकं सरकारकडे मागणं आहे मावशी तुमचं? काय आम्हाला काय जी मदत होईल तेवढी मदत करावी सरकारने आम्हाला, आमच्या मुलींसाठी, आमच्या कुटुंबासाठी काय होईल तेवढी मदत सरकारने करावी, एवढीच इच्छा आहे आमची। काय शेतामध्ये काय काय अडकलेलं आहे? सध्या शेतामध्ये ऊस आहे, सोयाबीन आहे, गुरांची वैरण आहे, कांदे आहे, तर सगळं पाण्याखाली पीक गेले नदी पात्रामध्ये, आता पूर्ण पीक पाण्याखाली गेलंय आमचं।
मावशी, खरं तर ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र या ठिकाणी हे जे काम करताना तुम्हाला अश्रू देखील अनावर होत आहेत. हो ना सर, मग आम्ही काय करायचं? आमची परिस्थितीच अशी आहे की आम्ही संपूर्ण कुटुंब ह्या शेतीवर निर्भर आहे. त्यामुळं आम्हाला आता हे आमचं सगळं हाताने असं डोळ्यांनी बघताना खूप वाईट वाटतं सर. सगळं पूर्ण पीक पाण्याखाली गेलंय आमचं. लहान लहान मुलं आहेत, ते मोठ्या मुली लग्नाला आलेले, त्या काय करायचं आम्ही आता? पाहतोय आपण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अनेक शेतकरी बांधवांना, ग्रामस्थांना आपले अश्रू हे अनावर होत आहेत. मोठं दुःख हे दाटून आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. मात्र निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना, शेतकऱ्यांना येताना दिसून येते. कॅमेरामॅन नागेश शिराशंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, मोहोळ, सोलापूर.